चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर कोर्टाचा निकाल आलेला आहे। कोर्टाचा जो काही दिलासादायक निकाल आहे तो मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच महिला वर्गामध्ये बघा, महिला वर्गामध्ये संताप देखील झालेला आहे। तर महिला वर्ग संताप का करत आहेत त्याबद्दल पण संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगणार आहे की काय काय झालेलं आहे। सर्व टोटल गोष्टी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय काय झालेलं आहे त्याबद्दल सर्व सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। माहिती खूप महत्त्वाची आजची, ही माहिती खूपच दमदार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। चला आता कोर्टाचा दिलासा काय मिळालेला आहे त्याबद्दल आपण अपडेट बघूया। त्यानंतर पुढे काय काय महत्त्वाच्या अपडेट आहेत किंवा महिलांमध्ये बघा संताप का पसरलेला आहे ते देखील तुम्हाला सांगतो मी। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। चला आपण सर्व माहिती आता जाणून घेऊया। तर हे बघा, ही माहिती आलेली आहे। हे बघा, लाडकी बहीण योजना, शिंदे सरकारला कोर्टाचा दिलासा। हे बघा, कोर्टाचा दिलासा, लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळली। बघा, जी याचिका टाकलेली होती ती आता फेटाळलेली आहे आणि पहिल्या हप्त्याचा जो काही मार्ग आहे तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे। म्हणजे पहिला जो हप्ता भेटणार आहे महिलांना, जे काही त्यांचे पैसे भेटणार आहेत लाडकी बहीण योजनेचे, ते आता पूर्णपणे त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि सर्व माता बहिणींना आता पैसे भेटणार आहेत। आता या कोर्टाच्या निकालाबद्दल किंवा जे दिलासा दिलेला आहे कोर्टाने त्याबद्दल माहिती थोडी आपण समजून घेऊया। त्यानंतर महिला वर्गामध्ये संताप का पसरलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला पुढे मी माहिती देतो। तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघत चला। हे बघा, राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने या योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे। बघा, आता इथे न्यायालयाने काय स्पष्ट केलं आहे की जे या निर्णयात जो आहे लाडकी बहीण योजना, तर सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, त्यामुळे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि जे काही योजनेविरोधातील याचिका आहे ती फेटाळून लावलेली आहे। हे बघा, फेटाळून लावले आहे। पुढे बघा महत्त्वाची माहिती, तर हायकोर्टच्या या निर्णयामुळे राज्यातील महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे। आता महिला वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे। तर दिलासा मिळाला असून 14 ऑगस्टला होणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्गही मोकळा झाला आहे। बघा, 14 ऑगस्टला पैसे भेटतील। 14 किंवा 15 किंवा 19 या 3 तारखा आहेत। या 3 तारखामध्ये तुम्हाला कोणत्याही तारखेला 1 तारखेला पैसे भेटू शकतात। माझ्या माहितीनुसार तुम्हाला 19 तारखेलाच पैसे भेटतील, परंतु 14 ऑगस्ट सांगण्यात येत आहे। बघू, 14 असो किंवा 15 असो किंवा 19 असो, पैसे तर भेटणारच आहेत, काही टेन्शन नाही। ओके, तर बघा, पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तुमचा आता पैसे तुम्हाला भेटणार आहेत आणि महिला वर्गामध्ये खूप मोठा हा दिलासा मिळालेला आहे। परंतु महत्त्वाचं अजून एक अपडेट आहे, ती अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला महत्त्वाची माहिती पुढे मिळणार आहे। कारण पुढे जी माहिती आहे, अनेक माता बहिणी संताप करत आहेत आणि महिला वर्गामध्ये खूप संताप पसरलेला आहे आणि कशामुळे तो संताप पसरलेला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो। व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा। हे बघा, महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे। अशातच लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यय असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील बघा चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेचकर यांच्यामार्फत या योजनेविरोधात बघा विरोधात जनहित याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये
हायकोर्टने राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं उच्च न्यायालयाने केलं आहे, स्पष्ट केलं आहे. तर तसेच लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल असे म्हणत न्यायालयाने ही याचिकाही फेटाळून लावली आहे. पुढे बघा, कर भरतो म्हणून सुविधा द्या. हे बघा, आता ही माहिती समजून घ्या. कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही. फी आणि कर यात फरक आहे अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतली. आणि तसेच तुम्हाला वाटलं म्हणून अशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दा पुढे करत धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येणार नाही असे म्हणत कोर्टाने याचिकाकर्त्यांचं उलट सवाल केला. दरम्यान हायकोर्टने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे आणि सरकारच्या या तिजोरीतून हे पैसे तुम्हाला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आता काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत आणि ही योजना कायम चालणार आहे हे संपूर्ण स्पष्ट झालेलं आहे. पुढे बघा, आता जी महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आता बघा, आता हे कोर्टाचा आपण सर्व गोष्टी बघितलात. आता हा मुद्दा थोडा बाजूला ठेवा. आता बघा, आता महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देतो. आता तुमचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत का ते पहिले मला कमेंट्समध्ये सांगा. तुमचे फॉर्म जरी अप्रूव्हल झाले असतील तर चांगली गोष्ट आहे, परंतु ज्यांचे फॉर्म इन रिव्ह्यू असतील किंवा इन पेंडिंग असतील किंवा रिजेक्ट करण्यात आले असतील म्हणजे रद्द करण्यात आले असतील तर बघा, असे जे आहेत त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा तुमचा फॉर्म कोणत्या स्थितीमध्ये आहे, तुमचं स्टेटस काय आहे ते तुम्ही सांगू शकता. परंतु आत्ता जरी आपण बघायला गेलो ॲप हे पूर्णपणे चालत नाही आहे आणि त्यामुळे काही जणांना स्टेटस पाहायला मिळत नाही आहे. जिथे तुम्ही ॲपवरती फॉर्म भरला आहे ते ॲप चालत नाही आहे आणि स्टेटस पाहायला मिळत नाही. बघा, माहिती काय आलेली आहे नीटपणे समजून घ्या. सर्व्हर डाऊनमुळे नारी शक्ती ॲप ठप्प, महिलांमध्ये संताप. बघा, याच कारणाने महिलांमध्ये संताप पसरलेला आहे. नारी शक्ती ॲप जे आहे ते ठप्प झालेलं आहे. बघा माहिती काय आहे तर महिलाच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे नारी शक्ती ॲप सर्व्हर डाऊनमुळे सुरू होत नाही. त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून अर्ज करण्याचे जे काम आहे ते ठप्प झाले आहे. हे बघा, त्यामुळेच हे काम ठप्प झालं आहे. त्यामुळे ज्यांचे या योजनेचे अर्ज अद्यापही भरणे बाकी आहे अशा महिलांमध्ये संताप पसरलेला आहे आणि महिला वर्ग संताप व्यक्त करीत आहेत. बघा, संताप येणारच ना, कारण फॉर्म जरी भरता येत नाही तर संताप येणारच. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगतो, ॲप जे आहे ॲप हे पूर्णपणे बंद नाही. ॲपमध्ये बघा सर्व्हर डाऊन चालतं आणि ॲप पूर्णपणे हँग होतं, त्यामुळे ते तुम्हाला पाहता येत नाही. परंतु तुम्ही जरी रात्रीच्या वेळी ॲप ओपन केलं तर ते सुरळीत चालतं किंवा सकाळी सकाळी ॲप ओपन केलं तर ते चालतं. कारण मी स्वतः चेक केलेलं आहे, रात्री किंवा सकाळी ॲप चालतं. परंतु तुम्ही एवढ्या रात्री कशाला फॉर्म भराल. त्यामुळे तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, तुम्ही वेबसाईटवरती फॉर्म भरा. ज्यांचे फॉर्म बाकी असतील ना त्यांनी पटकन जाऊन बघा, तुम्हाला मी वेबसाईट पण सांगतो, लाडकी बहीण .gov.in असं तुम्ही गुगलवरती सर्च करा. पहिलीच वेबसाईट येऊन जाईल, ती ओपन करून तुम्ही कसा फॉर्म भरायचा वेबसाईटवरून त्याबद्दल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने फॉर्म भरा. तुमचा फॉर्म हा सबमिट होऊन जाईल आणि काही दिवसात ते 2-3 दिवसात अप्रूव्हल पण करून देतील. आलं लक्षात. तर वेबसाईटवरती फॉर्म भरा. ज्यांचा फॉर्म अजून बाकी असेल आणि नारी शक्ती ॲप ठप्प झाला आहे तिथे तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरती जा. वेबसाईट लॉन्च झालेली आहे, वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. आलं लक्षात. त्यामुळे बाकीचं तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका आणि सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे आणि कोर्टाचा ते सर्व आदेश वगैरे आपण बघितला पहिलेच. आता महत्त्वाची गोष्ट, ज्यांचा फॉर्म इन पेंडिंग आहे किंवा रिव्ह्यू असेल तर तुम्ही अजून 2-4 दिवस थांबा, तुमचा फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहे. आलं लक्षात. घाबरण्यासारखं काही नाही. इन पेंडिंग असेल तर तो फॉर्म अजून चेक केलेला नाही आणि रिव्ह्यू असेल तर तो फॉर्म चेक केला जात आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि अप्रूव्हल जरी झाला असेल तर तुम्हाला मग काहीच करायचं काम नाही, तुमचा अप्रूव्हल झालेला आहे, मंजूर झालेला आहे. रिजेक्ट जरी झाला असेल तर मग तुम्हाला परत तिथे एडिटचं ऑप्शन येईल आणि जे तुम्हाला कारण दिलं असेल, रिझन दिलं असेल कशा कारणाने तुमचा फॉर्म रद्द करण्यात आला आहे ते कारण तुम्हाला सुधारायचं आहे. ते सुधारून तुम्ही परत अप्लाय करू शकता. मग तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल आणि अप्रूव्हल देखील होऊन जाणार आहे.
या सर्व गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल रेग्युलर बघत चला. आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. हे बघा शिंदे सरकारला हायकोर्टचा फायनली दिलासा मिळालेला आहे आणि लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळलेल्या आहे आणि पहिल्या हप्त्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झालेला आहे. सर्व माता बहिणी आता काहीच टेन्शन घेऊ नका आणि अफवांमध्ये तुम्ही बळी पडू नका. ओके, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट मी तुम्हाला देतो. त्यामुळे सर्वांनी चॅनल प्लीज सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त सर्व माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. आणि यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे की यूट्यूब टीमने पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करायला पाहिजे. धन्यवाद.